सलाम महाराष्ट्रामध्ये एक इंटरनॅशनल लेवलची सायकलिस्ट अमृता कारखानीस आपल्यासोबत आहे. शिवाय ती ट्रायक्लॉन चॅम्पियन सुद्धा आहे. भक्ती, आपण बघितलं की अनेक अडचणी तिला यामध्ये आल्या. एक नवा ठसा आपला उमटवण्यासाठी अडचणी तर आल्या, अडचणींवर मात करून ती समोर गेली आणि मेडल्सही तिने जिंकले. पण त्याचबरोबर अभ्यासातही ती मागे राहिली नाहीये. खरंय श्वेता, अभ्यासात मागे नाहीये आणि खेळातल्याच अभ्यासात ती आता सध्या लक्ष केंद्रित करते. अमृता आता स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये एम ए करते. कशा प्रकारे आता ती ह्याच्यात सगळ्यात पुढे करिअर करणार आहे आपण अमृतालाच विचारूया. अमृता, स्पोर्ट्स सायकोलॉजी एक वेगळाच विषय आहे आणि भारतात अजूनही तेवढा डेव्हलप नाहीये, पण तू आत्ता त्याच्यात सध्या अभ्यास करतेस. कशी कल्पना झाली एकदम ही स्पोर्ट्स सायकोलॉजीची? ओके, पहिली गोष्ट म्हणजे मी आता एम ए सायकॉलॉजीमधून करते मुंबई युनिव्हर्सिटीतून. त्याच्यात एक पार्ट आहे स्पोर्ट्स सायकॉलॉजी. असं जाणवलं की कितीही ट्रेनिंग केली अख्ख्या वर्षभरात तरी त्या दिवशी त्या वेळेला मनात काय विचार येतात ह्याचा परफॉर्मन्सवर खूप फरक पडतो. आणि कुठेतरी दडपण असल्यामुळे तेवढी क्वालिटी असूनही परफॉर्मन्स देता येत नाही. त्याच्यानंतर अपयशानंतर येणाऱ्या डिप्रेशनला मी सामावले गेले आहे. म्हणजे मी गेले त्या थ्रू, त्यामुळे मला माहिती आहे की किती अडचणी असतात. आणि कुठेतरी अभिनव बिंद्रा जिंकला, त्याच्यात सायकॉलॉजिस्टचा पण खूपच रोल होता. स्टेबिलिटी, लास्ट शॉटला एवढं स्टेबल राहणं. तर आधीपासून मला असं वाटायचं की आमच्या मेंटल हेल्थबद्दल पण विचार केला पाहिजे. आणि ॲज सच डॉक्टर बाम सोडून अजून कोणीच मला माहिती नाही आहे जे ह्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. तर आमचं हेल्थ, सायकॉलॉजिकल हेल्थ प्लस करेक्ट सिलेक्शन ऑफ स्पोर्ट्स हे माझं एक इम्पॉर्टंट ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी मी सायकॉलॉजी या क्षेत्रात आले. पुढे जाऊन म्हणजे आता एम ए झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाऊन ही टेक्नॉलॉजी शिकून महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये येऊन ही इम्प्लिमेंट करण्याची माझी इच्छा आहे. कारण आपले प्लेयर्स कुठेच कमी नाही आहेत. त्या दिवशी कसं काय होईल, सर्कमस्टान्सेस ह्याच्यावर खूपसं निर्भर असतं. आणि त्याची तयारी आपण केली तर 3 मेडल्सचे 30 मेडल्स व्हायला वेळ लागणार नाही असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यासाठी मी पुढे जाणारच आहे. खरंय अमृता, पुढे तुला जायचं आणि कदाचित म्हणूनच भारतातले प्लेयर्स आपण सारखे म्हणतो की मागे आहेत. कारण शारीरिक त्यांचं जेवढं फिटनेस आहे, म्हणजे फिजिकल फिटनेसकडे जेवढं लक्ष दिलं जातं तेवढं मेंटल फिटनेस हा त्यांचा बघितला जात नाही. आणि नक्कीच तुझ्या त्या करिअरसाठी तुला खूप शुभेच्छा. आणि तुझ्याशी अजून गप्पा मारायच्या, तुला अजून काय करायचं ह्या करिअरमधनं नंतर तेही आपण बोलूयात. अमृताला अजून खूप काही करायचं आणि त्याच्याबद्दल ती आपल्याला सांगणार आहे. पण त्याआधी महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.